आणि या सगळ्या आखाती युद्धाचा फटका सांगली जिल्ह्यातून निर्यात होणाऱ्या द्राक्षांसोबतच आता हळदीला सुद्धा बसलाय। सांगलीच्या हळदीला जगभरामध्ये प्रचंड मागणी आहे। यंदा हळदीचं उत्पादनही चांगलं आलंय। आखाती युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी गेल्या आठवड्यात हळदीला प्रतवारीनुसार 14,500 पासून 24,000 पर्यंतचा दर मिळत होता, पण आता हा दर प्रति क्विंटल 1,000 ते 1,200 रुपयांनी उतरलाय। मुंबईच्या जयंतपेटी बंदरात हजारो टन हळद अडकल्यानं शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांचाही जीव टांगणीला लागलेला आहे। विशेषतः मुंबईमधून आखाती देशात निर्यात करणाऱ्या शिपिंग कंपन्यांनी हळद परत घेऊन जा असा निरोप सांगलीतल्या व्यापाऱ्यांना दिल्यानं व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। या युद्धामुळे आता जायच्या बोटी सगळ्या बंद झालेल्या आहेत। काही बोटी ज्या स्टपिंग झालेल्या आहेत आणि मुंबई गोदीतनं निघाल्या आहेत त्या सुद्धा बोटी परत येण्याची भीती आहे। प्लस काही बोटी गोदीवर दुबईच्या अडकलेल्या आहेत आणि काहीसा माल सांगलीतून निघून मुंबईच्या गोदीमध्ये सुद्धा थांबलेला आहे आणि तो माल परत तो गोदीमध्ये शिपमेंट होत नसल्यामुळे स्टपिंग होत नसल्यामुळे त्यांना तो माल परत सांगलीला आणावा लागेल किंवा तिथल्या स्थानिक मुंबईच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावं लागेल, अशी ही इथल्या व्यापाऱ्यांची डबल अडचण झालेली आहे। तर निर्यात होणाऱ्या मालाला यामुळे मोठा फटका बसलेला आहे। आखातातल्या युद्धामुळे निर्यात मूल्य असलेला माल तसाच बंदरांमध्ये पडून आहे आणि सांगलीतल्या द्राक्षांसोबतच हळदीला सुद्धा या आखाती युद्धाचा फटका बसलेला आहे। एक्सपोर्ट जो माल केला जातो, जो अत्यंत उच्च प्रतीचा असतो, तो माल सगळा बंदरांमध्ये अडकून पडलेला आहे आणि त्यामुळे हे युद्ध जर पुढे वाढलं तर शेतकऱ्यांवर, व्यापाऱ्यांवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे, मोठं नुकसान होणार आहे। तर आखातामध्ये युद्ध सुरू असताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांच्याशी संपर्क साधला। फोनवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आणि युद्धामुळे उद्भवलेली स्थिती, तेलाची आयात या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। इस्रायलनं आता लेबनॉनमध्ये आर्मी उतरवली आहे। हिजबुल्ला दहशतवाद्यांविरोधात इस्रायलनं दक्षिण लेबनॉनमध्ये सैनिक पाठवलेले आहेत आणि यासंबंधीचा व्हिडिओ देखील इस्रायलनं जारी केलाय। उत्तर इस्रायलमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही सज्जता करण्यात आल्याचं लष्करानं म्हटलंय। हिजबुल्लानं सोमवारी इस्रायलवरती केलेल्या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलनं ही कारवाई केल्याचं म्हटलं गेलंय। त्यामुळे आतापर्यंत क्षेपणास्त्र आणि समुद्रमार्गे सुरू असलेलं युद्ध आता जमिनीवर सुद्धा लढलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण का इस्रायलची आर्मी सुद्धा युद्धात उतरत असल्याचा हा व्हिडिओ सध्या समोर आलाय। लेबनॉनमध्ये इस्रायलनं आपले सैनिक पाठवलेले आहेत। लेबनॉनला देखील लक्ष्य केलेलं होतं इस्रायलनं, कारण का लेबनॉनमधील हिजबुल्ला ही संघटना इस्रायलचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत होती। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर आयोजित केले जाणारे 3 दिवसांचे शोक समारंभ आणि अंत्यसंस्काराचे कार्यक्रम तुर्तास स्थगित करण्यात आलेत। इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे। बुधवारी सुरू होणारे हे कार्यक्रम आता पुढची सूचना मिळेपर्यंत लांबणीवर पडलेत। खामेनेईंच्या अंतिम दर्शनासाठी इराणसह जगभरातून लाखो अनुयायी तेहरानमध्ये येण्याची शक्यता आहे। अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अशा मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांवरती हवाई हल्ल्याचा धोका असू शकतो, त्यामुळे कडक सुरक्षा प्रोटोकॉल तयार करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असावा असा अंदाज वर्तवला जातोय।
इराणची राजधानी तेहरान इथे पुन्हा एकदा अमेरिका आणि इस्रायलनं हवाई हल्ले केलेत. रात्रीच्या सुमारास शहरातील अनेक ठिकाणी जोरदार धमाके झाले. इराणसोबतच युद्ध आणखी किमान 2 आठवडे सुरू राहील असा इस्रायली संरक्षण दलानं दावा केलाय. आतापर्यंत युद्धात इराणच्या 1145 लोकांचा मृत्यू झालाय. इराणविषयी डोनाल्ड ट्रम्प यांनी विधान केलेलं आहे, आमची लष्करी ताकद जगात सर्वात श्रेष्ठ आहे. गेल्या 47 वर्षांपासून त्यांनी आमचे लोक मारलेत, तर आम्ही ओबामा न्यूक्लिअर करार संपवला नसता तर इराणला आण्विक शस्त्र मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला असता, असं विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय. तसंच इराणच्या क्षेपणास्त्रांची आणि त्यांच्या लॉन्चिंग यंत्रांचं वेगानं निर्मूलन केलं जात आहे. जेव्हा वेडे लोक आण्विक शस्त्र हातात घेतात तेव्हा वाईट गोष्टी घडतात, असंही ट्रम्प म्हणाले. आखाती देशांमध्ये अडकलेल्या 19 नागपूरकरांनी मदतीसाठी नागपूर जिल्हा प्रशासनाच्या विशेष कंट्रोल रूमशी संपर्क साधलाय. मदत मागणाऱ्यांमध्ये 11 पुरुष आणि 8 महिला आहेत, जे विविध कामांसाठी आखाती देशांमध्ये गेले होते. 1 ते 3 मार्च दरम्यान त्यांचे भारतात परत येण्यासाठीचं विमान होतं, पण इराणमधली युद्धजन्य परिस्थिती आणि त्यानंतर निर्माण झालेल्या गोष्टींमुळे बहुतेक विमानं रद्द झाली. या सगळ्या नागपूरकरांनी आपली माहिती राज्य सरकार, केंद्र सरकार आणि आखाती देशांमधील भारतीय दूतावासाला कळवली आहे. नागपूरचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी सांगितलंय की युद्धजन्य परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास या नागपूरकरांना विशेष विमानाद्वारे भारतात आणण्याची तयारी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली आहे. इस्रायल इराण युद्ध सुरू असताना हॉर्मुझच्या खाडीतून सागरी जहाजांची ये-जा मर्यादित आणि धोक्याची झाली आहे. त्यामुळे आखाती देशांना भारतातून विविध वस्तूंची आयात आणि निर्यात आता बाधित झालेली आहे. अनेक शिपिंग कंपन्यांनी आखाती देश आणि मध्य आशियासाठी कार्गो घेणंच बंद केलंय. मात्र काही मोजक्या कंपन्या युरोपला पुरवठा करणाऱ्या कंटेनर वाहतुकीसाठी गल्फ ऑफ एडेन आणि नंतर सुएझ कालव्यामार्गे सौदी अरब, जॉर्डन तसंच इस्रायल, लेबनॉन आणि सिरियासाठी कार्गो वाहतूक सुरू ठेवत आहे. या वाहतुकीसाठी नेहमीच्या भाड्याच्या तुलनेत तब्बल 6 ते 7 पट अधिक भाडं वॉर रिस्क सरचार्ज म्हणून आकारलं जात आहे. तणावामुळे वाहतूक सुरक्षितता आणि खर्च या दोन्ही बाबींवरती कंपन्यांना मोठा दबाव जाणवतोय. या घडामोडींवरती आपलं लक्ष असेल. तुर्तास